नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये. 4 वाजल्यानंतर सगळी तुमच्यासोबत रुटीन शेअर करते बरं का मी. आणि चला म्हणलं, दूध वगैरे तापवलेलं नव्हतं, मी पृथ्वीला स्कूलवरून आणतानाच आणलेलं होतं दूध. मग दूध वगैरे गरम करायला ठेवलं आणि इकडे लगेच चहा वगैरे करायला ठेवला होता बरं का. चहा वगैरे झाल्यानंतर बाहेर जायचं होतं, मला भाजी वगैरे आणायची होती. आणि ते एक काकू असतात बरं का, सगळं म्हणजे त्यांच्या शेतामधूनच फ्रेश वगैरे माळवं ठेवतात बरं का विकायला. मग त्यांच्याकडूनच जे पाहिजे ते आणत असते, सगळं भेटतं बरं का. त्यांनी थोडं थोडं लावतात शेतात त्यांच्या. मग त्यामुळे मी काय, आता आठवडी बाजार असतो ना तिथं भरतो ना, आम्ही त्याला जातच नाहीत. मग तिथंच जाऊन मग पृथ्वीला चल संस्कृतीला भेटायला जाऊ. नंतर त्यांच्या घरी गेल्यानंतर त्याच्या फ्रेंडच्या थोडा वेळ खेळला आणि नंतर चल म्हणलं घरी जाऊ आपल्या. त्यांना बाय वगैरे केलं, फ्लाईंग किस वगैरे दिली, त्याला बाय केलं. घरी आल्यानंतर म्हणलं चल, एवढं फ्रेश वांगं वगैरे होतं तर चल म्हणलं खारं वांगंच बनवते. पृथ्वी मला चालते मम्मा बनव, त्याला पण आवडतं बरं का. आणि तिखट भाज्या जास्त खात नाही, त्यामुळे त्याचं जेवढं त्याला खाता येईल ना मी तसंच बनवत असते. कारण की लेकरांनी तर काय खायचं ना, त्यांच्यासारखं बनवलं तर मग ते पोट भरून जेवतात. त्यामुळं चला म्हणलं ते पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी की खारं वांगं कसं बनवतात. मग 2 माप तेलाचं टाकायचं बरं का, त्यामध्ये जिरी मोहरी टाकून घ्यायची. आणि वांग्याचं जसं आपण भरीत करतो ना, भरून घेतो ना, तसंच भरून घ्यायचं सेम. त्यामध्ये फक्त लसूण आणि कोथिंबीरची पेस्टच आणि आपलं हे असतं ना शेंगदाण्याचं कूट, असंच सगळं भरून घ्यायचं वांग्यामध्ये. नंतर जिरी मोहरी टाकल्यानंतर खोबऱ्याचा खीस टाकायचा, कोथिंबीर टाकायची, चांगलं त्याला पण परतून घ्यायचं असं लालसर होत तर खोबरं. नंतर ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना कोथिंबीर आणि लसणची पेस्ट टाकून घ्यायची. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये वांगचं आपण जसं ते भरीत करून ठेवलं होतं ना ते टाकायचे आणि ते 2-3 मिनिट चांगले फ्राय वगैरे करून घ्यायचे. त्याच्यानं ना म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालं ना म्हणजे छान लागतं. म्हणजे मीठ वगैरे सगळ्याच वांग्याला वगैरे लागतं ना व्यवस्थित, त्यामुळं. आणि थोडीशी हळद पण टाकून घ्यायची त्यामध्ये. आणि गरम पाणी करून घ्यायचं बरं का, म्हणजे टाकायचं त्यामध्ये, चांगलीच टेस्ट येते, म्हणजे टेस्ट जाणार नाही. नंतर भाकरी वगैरे करून घेतल्या, भाजी करून घेतल्यानंतर जेवायला पण सोपं जातं. कारण की की भाकरी झाली की गरम गरम जेवायला देता येतं ना. त्यामुळं मग भाकरी वगैरे झाल्यानंतर मी ह्यांना जेवायला लगेच दिलं, कारण ह्यांना कडक भाकरी आवडते म्हणून गरम गरम लगेच तव्यावर ह्यांना देत असते. नंतर ह्यांचं जेवण झाल्यानंतर माझं झाल्यानंतर मी पण जेवण करायला घेतलं. आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.